brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. स्थिती तुम्हाला येईल आणि तुम्हालाही वस्तुस्थिती कळेल. तुम्ही जे आज बोललाय त्याला पूरक असं निर्णय होईल. मंत्री महोदय, नाही बदली तर करावी लागेल. या तिघांची बदली करावी लागेल. या तिघांची बदली तर करावी लागेल. परब साहेबांची सगळी माहिती खरी आहे अशी ग्राह्य धरून आपण विभागीय चौकशी लावण्याचा देखील निर्णय घेतला. अतिरिक्त ट्रॅक बदलत नाही, ठाम बोललो ना, त्याच्यावर ठाम आहे आपण. अनिल परब या लक्षवेधी संदर्भात आपण अंतिम काय ते एकदा लक्षवेधी राखून ठेवा. आमचं काय म्हणणं नाही, लक्षवेधी राखूनदाराची चौकशी होणार आहे. ज्याच्याकडे कागदपत्र आहेत त्याची कमीत कमी बदली करा, चौकशी करा. निर्दोष असतील तर परत आणा. बदली तर करावी लागेल, कारण हेच लोक कागदपत्र देणार आहेत, हेच लोक सगळे पुरावे देणार आहेत. हा मुंबईतला एक मोठा स्कॅम आहे आणि हे अंधेरी हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. आतापर्यंत तिकडे जी काही घरं अपात्र म्हणून घेतली, ह्या घरांची सगळ्यांची पात्रता आता झालेली आहे. ही घरं तोडली केव्हा? ज्यावेळेला महानगरपालिकेचं पूर्ण सर्क्युलर आहे की पावसाळ्यात घरं तोडायची नाहीत. पावसाळ्यात त्यांची घरं तोडून टाकली. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून टाकलं. कुठली प्रोसिजर आणि त्याचा टोटल सर्वे केव्हा होतो? पहिला टोटल सर्वे होतो, नंतर मग वाइंडिंगची नोटीस दिली जाते. याचा अगोदर म्हणजे आज आत्ता 1 डिसेंबरला ते काम सुरू झालंय. घरं तोडलेत त्यांची जुलैमध्ये. सर्वसाधारण ज्यावेळेला काम सुरू करायचं असतं त्याच्या अगोदर घरं तोडली जातात. आजपर्यंत ते काम सुरू झालं नव्हतं, आत्ता 1 डिसेंबरला काम सुरू झालं. म्हणून ह्या निमित्ताने माझी मंत्र्यांकडे ही मागणी आहे. हे नितीन शुक्ला हे ह्याच्यामधले फार मोठे एजंट आहेत. सगळ्या अंधेरीतल्या बिल्डर लोकांना हाताशी घ्यायचं. हे त्यांचे 2 अधिकारी भूषण राणे आणि कोकाटे, हे कोकाटे त्यांचे उजवे आणि डावे हात आहेत. हे सगळं कलेक्शन करतायत, लोकांना घाबरवत आहेत. आणि म्हणून या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करून, ही चौकशी नितीन शुक्लाच्या अंडर होऊ शकत नाही. म्हणून पहिलं नितीन शुक्लाला सस्पेंड करा, या 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड करा आणि ही चौकशी करून या गरिबांची, हे कोण मोठे लोक नाही आहेत, हे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत, परंतु या झोपडपट्टीतल्या राहणाऱ्या लोकांना बेघर करून त्यांच्या घरावरती या बिल्डरचे इमले बांधले जात आहेत. त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या प्रकरणाची चौकशी करून आपण या तिन्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार का? किमान नितीन शुक्लांना तरी पहिलं सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांची चौकशी एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या, IAS लेवलच्या अधिकाऱ्याच्या खाली होऊन या प्रकरणात जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, या प्रकरणात सगळे जे काही गैरकारभार झालेला आहे, या प्रकरणाची चौकशी करून या 96 लोकांना आपण झोपडपट्टीधारकांना न्याय देणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय, मरोळ भागातील कोंडीविटा रस्त्याच्या रुंदीकरणाचा जो विषय होता, त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की 1993 सालामध्ये हा रस्ता मंजूर झाला आणि त्याच्यानंतर त्याचं काम 2020 सालामध्ये सुरू झालं. 2020 सालामध्ये सुरू झालं आणि हे काम सुरू होत असताना 144 झोपड्या ह्या बाधित झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये 68 झोपड्या ह्या मनपाच्या जागेवर होत्या आणि 76 झोपड्या ह्या झोपुप्राच्या जागेवर होत्या. परंतु हे सगळं करत असताना या रस्त्याला लागून, सन्मान्य सदस्यांनी जो उल्लेख केला की या रस्त्याला लागून SRAचा एक प्रकल्प त्या ठिकाणी गंगासागर नावानं तिथं उभा राहतोय आणि त्याच्यामध्ये देखील या काही झोपडपट्टीधारकांना न्याय देण्याची भूमिका ही महानगरपालिकेनं देखील घेतलेली होती. कारण 144 बाधित झोपड्या ज्या होत्या त्याच्यामधल्या 50 झोपड्या ज्या आहेत या अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या. 33 झोपड्या त्या कुरार पॅटर्नच्या अन्वये पात्र ठरवण्यात आलेल्या होत्या. 33-12च्या नुसार रिहॅब करण्यात आल्या होत्या आणि 34 लोकांना PAP घेण्यासाठी बोलवलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये ते सामील झाले नाहीत. आणि 34 लोक PAPमध्ये सामील जरी झालेले नसले तरी त्यांची 34 घरं ही अबाधित तशीच ठेवण्यात आलेली आहेत. परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की ह्या प्रकरणामध्ये 1993 सालामध्ये रस्ता मंजूर झाल्यानंतर 2020 पर्यंत काही होऊ शकलं नाही आणि त्याच्यानंतर ही सगळी कार्यवाही झाली, अशी एक शंका सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी काढलेली आहे. मी या विभागाचा प्रभारी मंत्री म्हणून आश्वस्त करतो की विभागीय आयुक्तांच्या स्तरावर याची चौकशी केली जाईल.
30 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये चौकशी केली जाईल आणि 30 दिवसात याच्यामध्ये जे कोण सहभागी असतील त्यांच्यावर सस्पेन्शनचे काय जर त्याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्ड असतील तर त्यांना डिसमिस करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल. आहे आमचं म्हणणं असं आहे की SRA चालू आहे बाजूला, तुम्ही या इकडचा FSI जो पात्रतेचा जो ह्या लोकांकडनं घेणार आहे तो तिकडे लोड करणार आहात, तर त्यांना तिकडेच घरं देण्यामध्ये काय हरकत आहे? ज्यांना पात्र केलेलं आहे त्यांना देखील माहुलला, त्यांना दहिसरला तुम्ही आश्वस्त करा की त्या लोकांना तुम्ही तिकडेच घरं द्याल, कारण PAP तुमच्याकडे असेही जनरेट होणार आहेत. जर PAP तिकडे जनरेट होत आहे तर तुम्ही त्यांना बाहेर कशाला पाठवताय? तुम्ही त्यांना तिकडे नियमाप्रमाणे 3 किलोमीटरच्या हद्दीमध्ये तुम्हाला द्यावं लागतं. मंत्री महोदय उत्तर देतो. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलेला मुद्दा अगदी रास्त आहे. त्याच्यामुळे तिथं SRAचा प्रकल्प ऑलरेडी होतोय, त्याच्यातनं PAP क्रिएट होणार आहेत. त्याच्यामुळे या प्रकल्पाच्या संदर्भातल्या लोकांना PAP तिथंच देण्याचे निर्देश दिले जातील. सांगितलं बदली तर करावी लागेल सभापतीमध्ये. नाही बदली तर करावी लागेल, या तिघांची बदली करावी लागेल, या तिघांची बदली तर करावी लागेल. परब साहेबांची सगळी माहिती खरी आहे अशी ग्राह्य धरून आपण विभागीय चौकशी लावण्याचा देखील निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की IAS ऑफिसरच्या मार्फत चौकशी करावी. मी सांगितले की विभागीय आयुक्तांच्या मार्फत याची चौकशी केली जाईल, 30 दिवसाच्या आत केली जाईल. याच्यामध्ये जे कोण सामील असतील त्यांच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल. परंतु चौकशीच्या अगोदर बदली करणं किंवा सस्पेंड करणं हे योग्य नाही. 30 दिवसाच्या चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मी जे बोलतोय खरं बोलतो, हा सभापतीचा अलिखित नियम आहे. आता मी जेव्हा सांगतो एखादी गोष्ट किमान ती तर प्रायमा फेसी मान्य करून, मी काय सस्पेंड करा असं सांगत नाही. ते जर निर्दोष असतील तर त्यांना परत आणा, परंतु कागदपत्र ज्यांच्या हातात आहे म्हणजे फौजदाराचीच चौकशी होणार आहे ज्याच्याकडे कागदपत्र आहेत, त्याची कमीत कमी बदली करा, चौकशी करा. निर्दोष असतील तर परत आणा, बदली तर करावी लागेल, कारण हेच लोक कागदपत्र देणार आहेत, हेच लोक सगळे पुरावे देणार आहेत. चौकशी करणार कोणाकडे? तो वॉर्ड ऑफिसरच तिकडे बसलेला आहे. त्याच्यामुळे 3 अधिकाऱ्यांची तुम्ही बदली करा. निर्दोष असतील तर परत आणा, आमचं काही म्हणणं नाही, 30 दिवसात रिपोर्ट आणा, परंतु तोपर्यंत तर बदली करावी लागेल. नाहीतर मग या चौकशीला काही अधिकार राहणार नाही, कारण हे लोक सगळे खोटे रिपोर्ट बनवून IAS ऑफिसरच्या समोर ठेवणार. यांचं ब्रॅकेट एवढं मोठं आहे साहेब, हे सहजासहजी तुटणार नाहीये. जोपर्यंत हे अधिकारी बदलले जात नाहीत तोपर्यंत हे तुम्ही सिंडिकेट तोडू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बदली करून तुम्हाला जी चौकशी करायची ते करा. 30 दिवसात त्याचे रिपोर्ट आणा. ते जर निर्दोष असतील तर त्यांना प्रमोशन द्या, त्यांना जर निर्दोष असतील तर. पण तो बदमाश अधिकारी इतका म्हणजे आता शब्द वापरू नये असं बोलले. मंत्री महोदय उत्तर देतात. महोदय, कुठचंही अनिल परब साहेबांनी सांगितलेलं आम्ही नाकारलेलं नाही. जर आवश्यक असेल तर प्रधान सचिवाच्या स्तरावरच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली देखील आपण समिती नेमून चौकशी करू शकतो. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु त्यांनीच सांगितलेली माहिती सगळीच्या सगळी खरी आहे अशी समजूनच आपण चौकशी लावलेली आहे. त्याच्यामुळे 30 दिवसात चौकशी होईल आणि चौकशी अंती जे त्याच्यामध्ये सामील असतील, मी एवढंच सांगितलं नाही तर सस्पेन्शन कशाला, त्याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील त्यांना डिसमिस करण्यापर्यंतची आपण कारवाई करू. परंतु सध्या प्रधान सचिवाच्या एक सदस्य समितीच्या अध्यक्षतेखाली आपण चांगल्या पद्धतीची चौकशी करू. 30 दिवसाचं वेळ त्यांना देऊ आणि 30 दिवसात आपण ही कारवाई करू. सुनील शिंदे. मंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह बंडी पाटील बोला. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी पॉझिटिव्ह चौकशी करतो म्हणून सांगितले आणि अगदी 30 दिवसात करतो. आम्ही त्याचं स्वागत करतो. त्याचे निदान त्या पोस्टवरनं बाजूला करा. 30 दिवस तेच कागदपत्र तो अधिकारी देणार असेल तर अर्थ राहणार नाही. मग माझं म्हणणं आहे मंत्री महोदय, 15 दिवसात चौकशी पूर्ण करा. खरं त्या अधिकाऱ्याला बाजूला ठेवून तुम्ही चौकशी केली तर खरी स्थिती तुम्हाला येईल आणि तुम्हालाही वस्तुस्थिती कळेल. तुम्ही जे आज बोललाय त्याला पूरक असं निर्णय होईल. मंत्री महोदय. सभापती महोदय, अनिल परब साहेबांनी, बंटी पाटील साहेबांनी जी वस्तू अनिल परब साहेब खाली बसा. याच्यामध्ये कुठेही आम्ही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही.
कुठच्याही परिस्थितीत मी ते एवढं सांगितलं की प्रधान सचिवाच्या स्तरावर आपण चौकशी करू, पण प्रधान सचिवाच्या स्तरावर चौकशी करत असताना त्याचा हस्तक्षेप कुठेही होणार नाही म्हणून आपण दुसऱ्या डिपार्टमेंटच्या प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती करतोय. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठेही डिस्टर्बन्स त्या छोट्या स्तरावरच्या अधिकाऱ्याचा येणार नाही. मी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. 30 दिवसामध्ये आपण त्याची चौकशी करू आणि 30 दिवसामध्ये त्याच्यामध्ये जे कोण इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू. सुनील शिंदे. सन्माननीय अनिल परब यांच्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत, परंतु मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये या सगळ्या योजनेमध्ये 33-12 अंतर्गत काही प्रकरणं आहेत, कारण ते अतिरिक्त ट्रॅक बदलत नाही. ठाम बोललो ना, त्याच्यावर ठाम आहे आपण. अनिल परब, या लक्षवेधी संदर्भात आपण अंतिम काय ते एकदा नाही तर लक्षवेधी राखून ठेवा. आमचं काय म्हणणं नाही, लक्षवेधी राखून ठेवा. आपण बोला, लक्षवेधी राखून ठेवा. आपण बोला ना, आपलं काय म्हणणं आहे ते माझं हेच म्हणणं आहे सभापती महोदय, मंत्री महोदयांचं म्हणणं असं आहे की सुनील शिंदे, खाली बसा आपण. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही लावतो, आम्हाला मान्य आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या. मी ज्या वेळेला एखादा सदस्य सांगतोय, इतक्या टर्मचा सदस्य सांगतोय, ते खरं आहे असं तुम्ही समजताय, म्हणजे प्रायमा फेसी तुम्ही मान्य करताय की मी खरं बोलतोय. मग मी खरं बोलतोय ते खरं पुरावे येण्यासाठी ज्याच्यावरती मी आरोप करतोय तोच जर तिकडे बसलेला असेल तर तुम्हाला खरे कागद कसे मिळणार? हे सगळे फॅब्रिकेटेड कागद आहेत. ते पुन्हा ज्या वेळेला जातील त्याची चौकशी काय होणार? कागदपत्र बघणार, तपासणार, जबाब घेणार. फौजदारी गुन्हा दाखल करताय का? चला मी म्हणतो बदली नका करू, फौजदारी गुन्हा दाखल करा आणि मग चौकशी करा, माझी त्याला मान्यता आहे. मंत्री महोदय, सभापती महोदय, चौकशी झाल्यानंतर भले फौजदारी गुन्हा दाखल करावा जरी लागत असेल तरी आपण फौजदारी गुन्हा दाखल करू. परंतु मी स्पष्ट शासनाची भूमिका सांगितलेली आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा इथं प्रश्न येत नाही. चौकशी मी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सांगितली होती, ती प्रधान सचिवांच्या स्तरावर देखील करू असं मी सांगितलं. त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. आणि जी व्यक्ती ज्याचा उल्लेख, नामोल्लेख या ठिकाणी परब साहेबांनी केलेला आहे तो त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणार नाही, ही देखील दक्षता घेतली जाईल. या चौकशीत त्याचा हस्तक्षेप घेऊ नका ना. नाही सांगितलं. संदर्भामधले कुठचेही कागदपत्र त्यामध्ये ते हस्तक्षेप करणार नाहीत. तेवढ्यापुरता जो काही चार्ज आहे तो त्यांचा काढून घेण्यात येईल. ओके.